शब्द स्वरांचे बनती गाणे साजनवानंद तराणे रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, अभिजात शास्त्रीय संगीत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या परंपरा आपल्याकडे आहेत आणि या परंपरा जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा अभिजाततेची एक वेगळी शैली आपल्या सगळ्यांच्या समोर येते. आणि हे अभिजात संगीत जे आजही त्यांची उपासना करतात असे दोन शास्त्रीय संगीतातले उपासक आज आपल्यासोबत आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक आणि त्याचबरोबर अभ्यासू बुद्धिमान असे दोन गायक आपल्यासोबत आहेत. सावनी शेंडे आणि पंडित जयतीर्थ मेवुंडी. स्वागत आहे. नमस्कार. सावनी, मी म्हटलं तसं की अभिजात संगीत आणि त्याची एक वेगळी जादू खऱ्या अर्थाने आहे. आणि मनाला प्रसन्न करणारं संगीत जर कुठचं म्हटलं तर जयतीर्थ तुम्ही मान्य कराल की हा जो माहोल असतो शास्त्रीय संगीताचा तो कुठेतरी असं मनाला शांत करणारा असतो. अगदी. आणि त्यातून तुमचा दोघांचा समान धागा म्हणजे किराणा घराणं. हो. आणि किराणा घराण्याचंही तोच एक शांत स्वरूप हे तुमच्या गाण्यातनं नेहमीच आम्हाला जाणवतं. तर मला असं वाटतं की आजची ही गप्पांची मैफिल सुरू करताना छान संध्याकाळची प्रसन्न वेळ आहे पुन्हा एकदा. वा. तर काय सादर कराल आणि या मैफिलीची सुरुवात कशाने पण विचार केला की मारवा राग वा. संध्याकाळचा आपण सुरू करतोय.
क्या बात आहे. वा, मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे एक तो माहोल जो बनला आणि हा संध्याकाळचा राग, पुन्हा त्या रागांचं आणि कालाचं महत्त्व हे कुठेतरी शास्त्रीय संगीतात नेहमीच अधोरेखित होतं. हो. आणि त्यामुळे मारवा आत्ता ऐकताना खूप सुंदर, खूप छान वाटलं. धन्यवाद, तुम्ही तो दोघांनी फुलवला खुलवला खऱ्या अर्थाने. शास्त्रीय संगीताचा हाच एक धागा आहे जो पुढेपर्यंत येतो आणि आजही तो आवडतो सगळ्यांना. पण तुमच्या दोघांच्याही बाबतीत म्हणायचं तर घराण्यातनंच हा वारसा आलाय. घरातनं हो. गायकी आली, सांगीतिक वातावरणात तुम्ही दोघंही वाढलात, हो. गुरु उत्तम मिळाले आणि त्यामुळे ते गाणं जोपासता आलं, पुढे नेता आलं. हो. जयतीर्थ, तुम्हाला विचारेन की सुरुवातीला म्हणजे आईकडनं जी प्रेरणा मिळाली, तर या आईच्या प्रेरणेमध्ये एखादी अशी आठवण किंवा पुरंदरदासाचं भजन आई म्हणायची तेव्हाची एखादी आठवण काय सांगता येईल? तसं आई रोज भजन करायचे देवाचे, कानडी भजनमध्ये. तर सुरुवातीला आईकडनंच मला संस्कार मिळाला. आणि त्यावेळी रेडिओचं खूप होता, रेडिओ आकाशवाणी. बरोबर. आकाशवाणी एकही असं मीडिया होतं की तिकडे आकाशवाणीमध्ये खूप क्लासिकल सकाळीपासून रात्रीपर्यंत, म्हणून घरी ते लावूनच ठेवायचं. म्हणून मला आपोआप ते संस्कार पडला. कृष्णानी बेगने बारो खूप फेमस आहे, हो हो. परंतु ते वेगळं ह्याच्यामध्ये म्हणायचं. म्हणून हे कृष्णानी बेगने बारो गाण्यापासनं माझं सुरुवाती झालं. हो. पण आई तेव्हा सांगायची का की हे तू ऐक, किंवा म्हणजे ते जे गाण्याचे संस्कार झाले ते सहज झाले, आईने सांगितले, कशा ते एखादी लहानपणातली आम्हाला तशीही आठवण? हो, म्हणजे जेव्हा आई गाणं म्हणायचे कानडीमध्ये, ते आलाप करायचे आणि त्यांना असं कुठल्या रागामध्ये हे आलाप आहे असं माहिती नव्हतं. आता हे कृष्णानी बेगने असं बारो कृष्णानी बेगने हे सगळं आलाप करायचे, परंतु हे यमनमध्ये आहे किंवा मिक्स रागामध्ये हे कळायचं नाही आईला. बरोबर. म्हणून मला हे ऐकताना ते आणि राघवेंद्र स्वामीजी पद म्हणायचे, बरोबर. म्हणून हे मला कानात संस्कार आईकडनं बरोबर. सुरुवात. बरोबर. थोडीशी झलक आम्हाला आणखीन ऐकायला मिळाली तर. ತುಂಗಾ ತೀರದಿ ನಿಂತ ಸುಯತಿವರ ನ್ಯಾರೆ ಬೇಡಮ್ಮಯ್ಯ. ತುಂಗಾ ತೀರದಿ ನಿಂತ ಸುಯತಿವರ ನ್ಯಾರೆ ಬೇಡಮ್ಮಯ್ಯ. ಸಂಗೀತ ಪ್ರಿಯ ಮಂಗಳ ಸುಗುಣಿತ ರಂಗಮುನಿ ಕುಲೋ ತುಂಗ ಪೆಳಮ್ಮ. ತುಂಗಾ ತೀರದಿ ನಿಂತ ಸುಯತಿವರ ನ್ಯಾರೆ ಬೇಳಮ್ಮಯ್ಯ. क्या बात. असं हे राघवेंद्र स्वामीजींचे हा. वर हे कानडीमध्ये पद होता. म्हणून हे मला कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये हे बघ, हे राग मी ऐकलेले राग भूपमध्ये आहे. बरं. आणि मीच ते विचार करायचे, हा हे भूप राग मी कुठेतरी ऐकलेला आहे, असं ते संस्कार मला बरोबर. बरोबर. सुरुवातीपासून हे सगळे देवाची भजनाने सुरू झालं. वा. त्यामुळे ती एक परंपरा पुढे आली. हा, म्हणून मला नंतर आईला कळलं की ह्याला क्लासिकल मध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून आपण सुरुवात करू. मी सुरू केलं, बरोबर. परंतु हे सुरुवात जे झालं देवाच्या गाण्याने सुरू झालं. किती छान. पण हे ऐकताना सुद्धा इतकं सुदीन वाटत वा. होतं. आणि म्हणतो ना, संगीताला भाषा नाही, तर अर्थात, तुम्ही जरी कानडीत म्हणत असलात तरी आम्हाला भाव पोहोचत हो. होते. गोष्टी गाण्यांच्या. यमनचा तुम्ही उल्लेख केलात. हा. मला वाटतं सावनी, तुझ्याही बाबतीत असं झालं की जो सगळा वारसा घरातनं मिळाला, म्हणजे आजीकडनं, हो. वडिलांकडनं, हो. आणि त्यातही यमनची एक खासियत मला वाटतं आहेच. हो, यमन हा यमनची एक सगळ्यांचाच वेगळी आवडता राग गोष्ट आहे. खरंच. कारण का ती गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल. हो, नक्कीच. कारण का यमन अगदी पहिल्यांदा मला आजीने पहिला राग शिकवला तो यमन. बरं. आणि आजी म्हणली, हे बघ, यमन त्या रागाचं नाव आहे, पण तो भाव आहे नमन. ओ वा. तर त्यामुळे यमनला नमन भाव, शरणागती भाव आहे, तिथे समर्पण आहे, आणि ते समर्पण करूनच तू पुढे जा. आणि तशी सुरुवात झाली. अर्थातच आजी कुसुम शेंडे किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका, आणि आजीचं शिक्षण सरस्वतीबाई राणे हिराबाईंकडे झालेलं. वा. त्यामुळे
तो अर्थातच किराणा घराण्याचा वारसा जोपासतच मी सुरांची खेळत मोठी झाले. वडिलांकडून डॉक्टर संजीव शेंड्यांकडून मला उपशास्त्रीय संगीताचं शिक्षण मिळालं आणि नंतर अर्थात वीणाताईंकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे काही पैलू मी शिकले. याच्यामध्ये यमन मला वेगवेगळा भेटत गेला. बरं. प्रत्येक ठिकाणी हां. यमनचं एक शांत स्वरूप मला आजीने दाखवलं. नी रे मा गा वा, काय मोल लागलाय. गा पा रे मा गा वा. नी मद नी ध सा वा. नी गा. आजी माझी पंडित छोटा गंधर्व यांच्याकडे पण शिकली होती. त्यांनी हो. सुंदर यमनचं एक बंदिश मला शिकवली होती. बारे मत कर गुमान क्या बात है. बारे मत कर गुमान गुरु सन राखो ईमान गुरु सन राखो क्या बात. ईमान गुरु सन राखो ईमान वारे मत कर गुमान. वा वा. आणि त्यातच पद्मविभूषण डॉक्टर प्रभात्रे यांचं घरी सारखं येणं जाणं, त्यामुळे अर्थातच सरगमवरती प्रेम. मग तो एक प्रवाह सुरू झाला. यमनमध्ये नी रे मा ग पा रे सा नी रे मा ग सा सा ग पा रे मा ग नी रे ग पा रे सा नी रे ग म द नि सा नि म द सा नि म द नि म नि म आहा. रे म सा प म द नि वा. रे सा. अशी सरगमची वेगळी वाट पण सापडली. पण वा, वा. नंतर वीणाताईंकडे गेले आणि मग ते म्हणल्या नाही नाही असा यमन असतोच, पण आक्रमक यमनची ओळख करून देते तुला आज. अच्छा. त्यांच्या स्वभावाप्रमाणे यमन होता, असा छान तडफदार. मला म्हणजे तराणा घे. दे रे ना दीम दे रे दीम दे रे ना दीम दे रे दीम दे रे ना दीम दे रे दीम दे रे दीम दे रे दीम दे रे ना दे रे ना दे रे ना दे रे ना आ दे रे ना दे अशी जी बंदिश जोरकस. आहा. मला म्हणले असा पण यमन असतो बरं का. मला असं वाटतं रागच इतका महान असतो की खरंच त्याच्यात आहे. कुठलाही रस छान सामावून घेतो तो राग. खरंय खरंय. आणि मग त्याच वेळेला मध्यम करता वडिलांकडे जेव्हा यमन शिकले तर तेव्हा त्याचा मांज खमाज झाला. ओ हो हो. म्हणजे त्याचं एक वेगळंच रूप. मध्यम नी रे गा नी रे सा नी द म द नी रे द सा म्हारो प्रणाम वा वा. म्हारो आहा. म्हारो प्रणाम बाके बिहारी ओ बिहारी म्हारो प्रणाम. वा. वा. कि माँ दिल लेके मुझे बदनाम वा. किया रे सया दिल लेके मुझे बदनाम किया रे अब काहे जरा हो मोरा जिया क्या बात. रे दिल लेके मुझे आहा. बदनाम. क्या बात है. दिल लेके मुझे बदनाम. ठोकरी वा वा. म्हणल्यावर त्याच्यात इतर वा वा. स्वर पण येतात, पण मूळ
यमनचं स्वरूप. दिल लेके मुझे बदनाम वा वा. किया रे, अब काहे जलावत हो मोरा जिया रे, दिल लेके मुझे आहा. बदनाम. क्या बात आहे. वा वा. हं. म्हणजे यमनची इतकी रूपं इथे बसल्या बसल्या बघायला मिळाली आणि तो एक कलेचा वारसा सुद्धा अनुभवता आला. अगदी. म्हणजे आजीकडनं सुरू झालेली ही परंपरा आज तुझ्यापर्यंत किंबहुना तुझ्याही विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचतेय, याचा एक वेगळा आनंद निश्चित आहे. आणि अजून एक यमनची मला एक वेगळी आठवण आठवते हां. की धो पाऊस पडत होता आणि भारतरत्न पंडित भीमसेनजींना अवॉर्ड दिलं म्हणून आम्ही त्यांच्या घरी बरं. नमस्कार करायला गेलो होतो, त्यांचं अभिष्ट चिंतन करायला गेलो होतं. आणि अचानक मी नमस्कार केला आणि मला म्हणले तंबोरे आणा काळी पाचचे कोणतरी. अरे बापरे. मी म्हणलं आता हे काय सांगतं. मला म्हणले सावनी गायला बस अच्छा. आणि तू काहीतरी नवीन ऐकव मला. हं. त्या स्वरभास्करासमोर आपण काय गाणार हा मूळ मुद्दा. हं. पण मी म्हटलं की ते म्हणले नाही काही गा, काही वेगळी वाट असेल तर चालेल मला. हे जे शब्द आहेत ते अजून माझ्या कानात रुंजी घालतात. आणि त्यावेळेला यमनची मी स्वरचित बंदिश त्यांच्यासमोर पेश करायचं धाडस केलं. बरं. पा मा रे मा ग पा रे सा. यमनमध्ये रेपचा संवाद मी सांगायचा प्रयत्न केला होता. पिया तू जाने ना मन को, पिया तू जाने ना मन को, बिन बोले सब बोले, हो, हो. बिन बोले सब बोले, पिया तू जाने ना मन को, पिया. आणि या बंदिशीला त्यांनी खूप आशीर्वाद दिले असं मी म्हणेन. या वाटेवर चालत राहा सावनी, स्वतःचं करत जा, अरे असे वा. त्यांचे शब्द आहेत. भीमसेनजींचा आशीर्वाद मिळाल्यावर आणखीन वा. काय पाहिजे क्या बात असं आहे. गोष्टी गाण्यांच्या. आणि भीमसेनजींची आठवण निघाल्यावर अर्थात जयतीर्थ तुमच्यावर जो प्रभाव आहे, म्हणजे भीमसेनजींचे शिष्य त्यांच्याकडेच तुम्ही शिकलात आणि गुरुकडनं हे ज्ञान मिळवताना जसं यमनचा हिने एक उल्लेख केला तसं तुमच्याकडे सुद्धा यमनचा तराणा आणि द्रुतबंदिश त्याच्याबद्दलची काही आठवण आहे. मला तसं भीमसेनजींचं गाणं खूप लहानपणीपासनं हं. इतकं इफेक्ट होतो. आणि त्यांचं एक प्रोग्राम हुबळीला, मी खूप लहान होतो हं. आणि त्या दिवशी ते जे यमन गायले होते, श्याम बजाए आज मुरलिया, वा. बरं. खूप फेमस वा, वा. सावनीला हो. माहिती. वा. हो. ते ऐकल्यावर मला इतकं त्यांचा प्रभाव, मला माझं ह्याच्यामध्ये संस्कार एवढा पडला ना. आणि घरी येऊन मी ते रिपीट करत होतो अच्छा. आईसमोर. हां. श्याम बजाए, मी थोडंसं हं. गाऊन हं. दाखवतो नक्कीच. तुम्हाला. या. श्याम बजाए आज मुरलिया, श्याम बजाए आज मुरलिया, मुरलिया श्याम बजाए आज मुरलिया. वे अपनो अधरन गुनीसु, वे अपनो अधरन गुनीसु, श्याम बजाए आज मुरलिया, श्याम बजाए आज.
मुरलिया श्याम श्याम जोगी जंगम यति सती जोगी जंगम यति सती और गुनी मुनि सब नर नारी मिले मोह लियो है मन रंग करके शाम बजाए आज मुरलिया शाम बजाए शाम बजाए शाम बजाए वा वा हे जेव्हा भीमसेनजीचं ऐकलं मी लहान असताना आणि हे मला असं डोक्यात सुरू आहे की म्हणजे गाणं म्हणजे हेच असंच पाहिजे. बरोबर बरोबर. त्यांचं त्यांचं स्वरामध्ये जे फील वा. पण वाटलं होतं त्यांची गायकी आपल्याला शिकायला मिळेल पुढे असं त्यावेळेला विचार केला होता? म्हणजे डोक्यात मला खूप होतो. हा लहान असताना खूप भीमसेनजींचं भजन वगैरे क्लासिकल ऐकायचे. इच्छा होती परंतु त्यांचं पर्यंत कसं पोचायचंय. मी राहिला हुबळीला, हो ना, कर्नाटक, आणि जेव्हा ते पुण्याला होते म्हणून भाषा प्रॉब्लेम. बरोबर. त्यावेळी मराठी आता पण येत नाही तरी सुद्धा आता आता येतं येतं. आता है ना, तुम्ही येतं ना छान मराठी. बोलू शकताय. घरी कानडी भाषा असल्यामुळे थोडंसं सुरुवातीला मला प्रॉब्लेम खूप, आणि पुणेपर्यंत कसं पोहोचायचं हे होतं. परंतु आई आशीर्वाद आणि देवाची कृपा होतो. हो. म्हणून आमचे एक गुरुजी जे होते श्रीपती पाडेकर, ते भीमसेनचे शिष्यच होते. ते हुबळीला होते. म्हणून माझं इच्छा त्यांचं समोर मी पूर्ण बरोबर. केलंय. मी म्हटलं मला असं भीमसेनजीचंच गाणं हवे, किराणा घराणा पाहिजे. आणि मला एक भीमसेनजी दैवत होते, हो देव माणूस. बरोबर. आणि उस्ताद आमिर खान साहेब, उस्ताद आमिर खान साहेबांचं असं गाणं वा. काय म्हणायचं क्या बात. असं वा वा वा. म्हणजे ते समुद्र जे हे असतो ना त्याचं लाटा. लाटा असं त्यांचं गाणं. वा. म्हणून बसवराव राजगुरू जे मोठे कलाकार होते ते म्हणाले की हम जो गाते हैं लोगों के लिए गाते लेकिन आमिर खान साहब हमारे लिए गाते हैं. असं त्यांचं गाणं म्हणजे दे समाधान, आलापमध्ये समाधान आणि फील, स्वरात फील. म्हणून हे सगळं, आणि अब्दुल करीम खान साहेबांचं. म्हणून हे सगबंध मी लहान असताना जेव्हा ऐकल्यावर भीमसेनजी होतं डोक्यात त्यांचं गाणं. बरोबर. परंतु माझं गुरुजीकडे सुरुवातीला जे किराणा घराण्याचं जे सुरू झालं त्यांच्याकडे. वा वा. पण हे सगळं ऐकताना ना मला एक पुन्हा राहून राहून एक छान गोष्ट अशी वाटते की हुबळी धारवाड हा जो पट्टा आहे कर्नाटकातला, तिथे किती उत्तम उत्तम कलाकार झाले. हो. म्हणजे त्यांचाही एक प्रभाव मला वाटतं तुमच्यावर असेल. ते सगळं वातावरण आणि ते कलाकार यांच्याबद्दल काय आठवण बघा, झाली? इतके महान लोकांना शास्त्रीय संगीत मध्ये दिलेले आहे. हो ना. एक म्हणजे पंडित सवाई गंधर्वजी, सवाई गंधर्व, आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशीजी, आणि गंगूबाई हानगल, आणि मल्लिकार्जुन मनसूर, बसवराव राजगुरू, कुमार गंधर्व. किती रत्न आहे सगळे. डॉक्टर प्रभात्रे आता किराणा घराण्याचा परत वारसा आणि त्या सगळ्या रत्नांमध्ये एक आमच्या समोर बसलेले अरे नाही हो, बस हे सगळ्यांचा आशीर्वादामुळे हे, आणि गाणं हे सगळे आहे ना खूप वर्ष लागतो. कितीही मेहनत केलं तरीही कमी वाटतो. एका जन्मीचं काम नाही म्हणतो ते आपण असं आहे ना. पण तुम्ही वर्षानुवर्ष साधना करता आणि त्यामुळे कदाचित कुठेतरी त्या सुराला शरण जाण्याची एक तयारी तुमची होते असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आमच्या आई नेहमी म्हणायची की हे सगळे गाणं वगैरे जे येतो ना हे सगळे पुण्याचं काम आहे. खूप जन्माचं, एकच जन्मामध्ये गाणं वाजवणं हे सगळं येणार नाही. खरं. म्हणून ते आई नेहमी म्हणायचे
देवाला शरण आणि गुरुला शरण. खरं. बस बस किशोरीताई तर म्हणायच्या स्वरालाच शरण जा, बस अर्थात कारण त्या स्वरांना शरण गेल्याशिवाय तुम्हाला गाणं नाही. सापडायचं म्हणून नाही. म्हणलं ना सापडायचं. यमनचं दुसरं नाव नमन असं नमन. आजीनी ओळख करताना सांगून दिली होती ते अगदी. कायम जसं स्मरणात सावनीने आहे. सांगितलं हे बरोबर आहे. हा, शरणच आहे सगळं. शरणच आहे सगळं. पण याच सगळ्या पार्श्वभूमीवर मला पुन्हा एकदा पुरंदरदासांच्या भजनाकडे जायचंय, कारण तो एक ना वारसा आहे तुमच्या त्या भागातला. हो, हो, हो. तर एखादं आम्हाला काय ऐकवणार पुरंदरदासांचं? हा आमचं कानडी पण चालेल, आम्हाला ऐकायला आवडेल. या, या. नाही मला अजून एक सांगायचं म्हणजे आमचं जे भाग आहे कर्नाटक, हम्म. तिकडे हिंदुस्थानी पण आहे आणि कर्नाटकी पण आहे. बरं. कर्नाटकी म्युझिक पण आहे. हम्म. म्हणून अब्दुल करीम खान जेव्हा आमच्याकडे होते खूप इफेक्ट म्हणून असं सुरू झालं की तिकडे ऑलरेडी कर्नाटकी म्युझिक पण होतो, परंतु अब्दुल करीम खान साहेबांचं जे इफेक्ट झाला ना, किराणा आणि ग्वालियर सगळं हे इतकं लोकांना कलाकारांना बरोबर. त्या भूमीने दिलेले. म्हणून तसं दास परंपरा, तसं इकडे संत परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये. तुकाराम म्हणा, नामदेव म्हणा, खरंय. गोरा कुंभार खूप संतांनी केलेले. तसं आमच्याकडे पुरंदरदास, जगन्नाथदास असं खूप परंपरा आहे, दास परंपरा. पुरंदरदासांनी 1,50,000 गाणे कानडीमध्ये लिहिलेलं आहे. बापरे. हा, 1,00,000 गाणं. वा. आणि सगळे गाण्यामध्ये त्यांनी राग आणि ताळ पण लिहून ठेवलेलं आहे. हा, वा. ते असं म्हणायचं की रोज 10,000 गाणे ते बनायचे, म्हणजे 10,000 गाणे रोज त्यांचं असं होतं. किती साधना मोठी असेल आणि सिद्धी प्रतिभा. प्राप्त झालेली लोक असतात खरंय. हे है ना, त्यामुळे. रोज 10,000 गाणे हो म्हणजे ना, आपण कुठे विचार गेलं? सुद्धा नाही करू शकत. खरंय. म्हणून त्यांना साक्षात तिरुपती व्यंकटेश्वरचं दर्शन पण झालं, साक्षात दर्शन झालं त्यांना. हो, हो, हो. मी एक गाऊन दाखवतो. कृष्णा रंगा करुणिसो रंगा कृष्णा करुणिसो रंगा करुणिसो करुणिसो रंगा करुणिसो ಹಗಲು ಇರಳು ನಿನ್ನ ಹಗಲು ಇರಳು ನಿನ್ನ ಹಗಲು ಗಿರಳು ನಿನ್ನ ಆ ಹಗಲು ಇರಳು ನಿನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮರೆಯದಂತೆ ಕರುಣಿಸೋ ರಂಗ ಕರುಣಿಸೋ ಕೃಷ್ಣ ಕರುಣಿಸೋ ರಂಗ ಕರುಣಿಸೋ ಬಲಿಯಂತೆ ದಾನವ ಕೊಡಲಾರೆನೋ ಬಲಿಯಂತೆ ದಾನವ ಕೊಡಲಾರೆನೋ ಭಕ್ತಿ ಛಲವ ನರಿಗೆ ಪ್ರಹ್ಲಾದನಂತೆ ಒಲಿಸಲು ಹರಿಯೇ ಅರ್ಜುನನಂತೆ ಸಖನಾಗಿ ಸಲಹೋ ದೇವರ ದೇವ ಸಲಹೋ ದೇವರ ದೇವ ಸಲಹೋ ದೇವರ ದೇವ ಪುರಂದರ ವಿಠಲ ಪುರಂದರ ವಿಠಲ ಪುರಂದರ ವಿಠಲ ಕರುಣಿಸೋ ರಂಗ ಕರುಣಿಸೋ ಕರುಣಿಸೋ ಕೃಷ್ಣ ರಂಗ ಕೃಷ್ಣ ಕರುಣಿಸೋ 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 हा हा हा. म्हणजे भाषा कोणतीही असली तरी शरण विठ्ठलालाच जायचंय. वा. त्यामुळे आपल्या भक्ती परंपरेमध्ये विठ्ठलाचं नामस्मरण आणि विठ्ठल संकीर्तन बस हे वा. महत्वाचंच आहे. हे संतांनी हे सगळ्यांनी असंच
देवाला शरण. खरंय बस. खरंय. गोष्टी गाण्यांच्या. याच टप्प्यावर आपण जेव्हा म्हणतो ना की असं जसं ह्यांच्या बाबतीत झालं की ते एक लक्षात राहिलं कायमचं, तसं सावनी आणखी एक मला गोष्ट आठवते ते म्हणजे राष्ट्रपती भवनात थेट तू तुझ्या वयाच्या 12व्या वर्षी मला वाटतं कार्यक्रम सादर केला होतास, गाणं तिथे सादर केलं होतास. काय अनुभव होता तो आणि काय सादर केलं होतंस? खूप विलक्षण असा अनुभव, कारण का वयाच्या 12व्या वर्षी खरं म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत शिकत असता, पण ती तर अगदीच तुमची शिकण्याची पहिली स्टेज असते. आणि त्यामध्ये सकाळी विष्णू दिगंबर जयंती समारोह जो असतो दिल्लीचा, तिथे मला बोलवलं गेलं गायला. आणि तो सकाळचा राग तिथे प्रस्तुत करायचा. त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती भवनमधून बोलावणं आलं. तेव्हा आर व्यंकटरमणजी राष्ट्रपती होते आपले, की ते आणि कॅबिनेट मिनिस्टर्स एवढ्याच करता फक्त सावनीला जमेल का गायला, तर ते जमेल का असा हा प्रश्नच नव्हता. तो माझं भाग्य मी समजते. आणि त्या दिवशी वाढदिवस पण होता माझा, 18 ऑगस्ट. आणि तो एक असा अभूतपूर्व योग, कारण का वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रपतींकडून केक कापला जाणं यापेक्षा दुसरं काही भाग्य असू शकत नाही. तर त्यावेळेचा माझा पुर्याधनाश्री त्या वयाचा होता, तो तसा मी गायला, एक झुला गायला त्यांच्या समोर. आणि केदार राग गायले होते. आणि छान 1.5 तासाची मैफल माझ्या परीने मी मांडली. माझे गुरुजन समोर बसले होते. आणि अर्थात खूप एक विलक्षण योग होता तो. रंजनी रामचंद्रन ही त्यांची जी नात, ती माझी अगदी छान मैत्रीण होती. आणि वीणाताईंकडे शिकायची, तिच्यामुळे हा योग. वा. पण वयाच्या 12व्या वर्षी 1.5 तासाची मैफिल करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नव्हती. पुन्हा तिथेही ती एक तप म्हणतात तसं 12 वर्षाचं एक तुझं वयाचं टप्पा ओलांडलेला होता, पण त्या वयात तुला ते सादर करता आलं. आज आम्हाला त्यातलं काय ऐकवू शकशील? तो पुर्याधनाश्री आता मला असं वाटतं वयाने सुद्धा वाढला असावा आणि वाढायला हवा. तो आज कदाचित तुला वेगळ्या स्वरूपात आणखीन दिसेल. रे गा मदा पा ग मदनी नी रे नी रा पा ग मदनी रा रे गा मदा पा पा क्या बात है. वा. या पुर्याधनाश्रीचे राग सूर छेडल्यानंतर मला असं एक केशरी रूप संध्याकाळचं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि म्हणून मी ती बंदिश ख्याल तसा रचला, नुसतं गुणगुणून दाखवते. श्याम लागे साज आज नवे के वाह. केसर रंग श्याम छाई लागे सांज आज नवेली. हे तू स्वतः तयार केलीस? वा. मग अंतरात त्याचं रहस्य उलगडतो की आज नवीन का वाटते ही संध्याकाळ. तर एखादी गोष्ट सांगितल्यासारखी, जसं आपण आज गप्पा गोष्टींचा पण आहे. तर दुल्हन बनी सांज सजी चुनर बिंदिया चांदनी, म्हणून ती आज नवीन वाटते. केसर रंग श्याम. क्या बात आहे. मला वाटतं ती संध्याकाळ तुझ्यासाठी सुद्धा नवीनच वाटली, कारण तो अनुभवच वेगळा होता आणि समृद्ध करणारा असा अनुभव होता. आणि असे समृद्ध करणारे अनुभव असतात ना, तेव्हा आज कुठेतरी मागे वळून बघताना
हे अनुभव किंवा हे सगळे क्षण आज वेचावेसे वाटतात. अगदी अगदी जयतीर्थ, तुमच्या बाबतीतही असंच झालं की प्रत्यक्ष गानं सरस्वती लता मंगेशकर यांनी तुम्हाला रेकॉर्डिंगसाठी बोलावलं आणि तो सगळा अनुभव काय होता? लता मंगेशकर म्हणजे सरस्वती आपण मानतो. बरोबर. मी कधी असा विचार सुद्धा केला नव्हता की मी असं इकडे मुंबईला एक प्रोग्रामसाठी आलो होतो आणि दुपारी मी झोपलो होतो. असं रिंग वाजल्यावर त्यांचं PA जे होते त्यांचं आधी ते बोलणं झालं. पटकन त्यांनी, मी असंच झोपेत होतो, अरे लताबाई तुमच्याशी बोलणार आहे. अरे बापरे. मी इतकं असं म्हणजे काय बोलू, नमस्कार बोलू, दीदी कसा आहात तुम्ही, काय म्हणजे मला सुचेना काय बोलायचे. साहजिक आहे. म्हणजे कुठे लता मंगेशकर काय आणि परमेश्वर अक्षर परमेश्वर सरस्वती. आधी बोलताना खूप मला असं मनात एक भीती होतं ना. सगळे आर्टिस्ट म्हणजे कोणी सावनीला विचारलं, कोणी भीमसेनजी समोर बसले किंवा किशोरीताई समोर बसले, कोणी असं मोठे कलाकार बसले की आपल्याला एक भीती वाटतो. म्हणजे एक दडपण, एक वेगळ्या प्रकारचं दडपण आहे ते, जबाबदारीचं दडपण, जबाबदारीचं हे असतो. म्हणून असे लोकांचे कसे बोलायचे हे मला सुचेना. परंतु ते एकदम खूप गोड आवाजात मी लता मंगेशकर असं बोलण्यावर मला खरंच डोळ्यात पाणी आलं. म्हणजे कुठे लता मंगेशकर, मी काय काय असं एक मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आणि नाही, तुम्ही खूप छान गाताय, मी ऐकलेलं आहे यूट्यूबवर. आमचं एक कंपनी म्हणून आपण सुरू करतोय, म्हणून क्लासिकल अल्बम सिरियल आपण एक एक कलाकारांचं करतो, म्हणून तुम्ही फर्स्ट कलाकार आहेत, आपण रेकॉर्डिंग करू. वा वा, हे भाग्य, मोठं भाग्य आहे. म्हणून मला नंतर लक्षात आलं की आपण देवावर जेव्हा विश्वास ठेवतो, गुरुवर विश्वास ठेवतो, आई बाबावर विश्वास ठेवतो, कधी ना कधी तरी ते फल मिळतो आपल्याला. नुसतं पेशन्स पाहिजे आणि मग असं योग जुळून येतात है ना. सगळ्या गोष्टीला योग जुळून येणं, ह्यांच्या म्युझिक जर्नीमध्ये काय काय त्यांनी अनुभव झालेला आहे ते आपोआप येतो. आपण हे बघा, आपण शिकताना आपण विचार केलं का आम्हाला हे अवॉर्ड मिळणार किंवा असं, कारण आपण त्या काळचे होत म्हणून आपण तसं विचार सुद्धा नाही. आता सारखं नाही ना, त्यावेळी शिकण्याचं काम केलं. नुसतं गुरुजी सांगायचं एवढे रियाज करा. यमन तुम्ही आता आज तुम्हाला शिकवलं 2 तास, तुम्ही 6 तास यमन बद्दल विचार करा. बापरे. ते म्हणायचे घराणा कुठलेही घराणे असू द्या, सगळे कलाकारकडे एक 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 वेगळ्या गोष्टी असतो. यमन सेम आहे, निरेगमदाने साने मगराचा, परंतु त्यांचा विचार अनुभव वेगळा आहे. सगळ्या कलाकारांचा ऐका असं गुरुजी म्हणल्यावर. म्हणून लताबाईंचं असं बोलणं झाल्यावर ते म्हणलं की मला तुमचं रेकॉर्डिंग करायचंय. त्यांनीच राग सुचवलं मला. अच्छा. हा, कोणता राग सांगितला? शुद्ध कल्याण म्हणा. अच्छा. आणि गोरख कल्याण मला आवडता राग आहे. एक शुद्ध कल्याण, गोरख कल्याण. नंतर तुम्ही कुठलेही भजन म्हणा, हिंदी म्हणा, मराठी अभंग म्हणा, कुठलेही म्हणा, परंतु शुद्ध कल्याण, गोरख कल्याण तुमच्याकडे मला करून घ्यायचं रेकॉर्डिंग. आणि गोरख कल्याणचं त्यांचं तर मोगरा फुलाला त्यांनी अजरामर अशी काय जी रचना आहे, काय करून ठेवलंय काम त्याच्यात. आणि मला अजूनही आठवतोय लताबाईंना जे क्लासिकल बद्दल आदर होता आणि किती जणांचे त्यांनी ऐकलेले, बडे गुलाम अली खान सारखे, उस्ताद आमिर खान साहेब सारखे, ते म्हणाले की आमिर खान साहेबचं मला बंदिश हवे. त्यांचं ते झुमरामध्ये एक शुद्ध कल्याणमध्ये होतं. आवर्जून लताबाईंनी सांगितलं की तुम्ही हेच मला बंदिश रेकॉर्डिंग करायचंय. म्हणून मला म्हणजे एक कलाकारांना क्लासिकल जेव्हा आपण रियाज करतो, एवढं कुठले असं कलाकारांतर्फे एक दाद तरी मिळाला ना, बस आहे. क्लासिकल म्हणजे ते स्वतः त्यांनी सांगितलं हे बंदिश पाहिजे. मला त्यावेळी वाटलं की आपण एवढं मेहनत केल्यावर लताबाई सारख्या कलाकाराकडे तुम्ही हे बंदिश म्हणा, असं एक तरी वाक्य आलं ना, आमचं सार्थक झालं जीवन. आणि त्यातून तो कल्याण म्हणजे त्यातून कल्याण आहे ना. खरंच आपल्याला किती पैसे मिळतो, अवॉर्ड मिळतो, हे परंतु हा खूप मोठा अवॉर्ड होता. हे मोठे अवॉर्ड आहे. लताबाई सारख्या बाईंचं कॉल आणि त्यांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि त्यांनी खास आग्रहाने तुम्हाला ते सांगणं, हा सुद्धा महत्त्वाचा आहे. ऐकवणार आज? हा, मी थोडस ऐकवतो शुद्ध कल्याण. दोन्ही ऐकवता आलं तर छान. हो.
कृपाल दयाल सब जग के दाता दाता ये करम करो हे झुमरामध्ये आमिर खान साहेबांचं खूप सुंदर आहे. वा. आपण नेहमी खूप असं बंदिशी आहे शुद्ध कल्याणमध्ये ए तुम बिन को वा. सावनीला माहित वा. आहे. शुद्ध कल्याणमध्ये असं प्रचलित बंदिश खूप आहे. आमिर खान साहेबांचा वेगळाच आहे. म्हणून आमचं शास्त्रीय संगीतमध्ये आमिर खान साहेबांचं जे सोच जे होतं ना ते वेगळेच होता. खरं. ते तराना म्हणा किंवा बंदिशी म्हणा आणि सरगममध्ये तानामध्ये त्यांचा वेगळेच विचार होता. म्हणून हे स्वतः त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये धृत शुद्ध कल्याणमध्ये हे प्रचलित आहे सगळे गाणे. मुंदर बाजो रे मुंदर बाजो रे बाजो और घने मुंदर बाजो रे मुंदर बाजो मुंदर मुंदर शुद्ध कल्याण आणि गोरख कल्याण दोन्ही मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. मी थोडस गाऊन दाखवतो. धन धन भाग जागे हो गोरी तो
विलंबितमध्ये गोरखकल्याण. ह्याचं जे द्रुत आहे आडा चौतालमध्ये, हे मी स्वतः कंपोज करायला एक प्रयत्न बरं. केला. तो हे मी रेकॉर्डिंग मध्ये वा, दिलेलं. मी वा. थोडासा गाऊन आहे. नक्की. जाने नहीं दूंगी बालमा, जाने नहीं दूंगी बालमा, जाने नहीं दूंगी बालमा, रैन अंधेरी घर मोहे लागे, रैन अंधेरी, रैन अंधेरी घर मोहे लागे, जाने नहीं दूंगी बालमा, जाने नहीं दूंगी बालमा, जाने नहीं दूंगी बालमा. असं एक वा गोरख कल्याण मध्ये वा स्वरचित बंदिश फर्स्ट टाइम. वा तोही प्रयत्न म्हणजे त्या निमित्ताने झाला. म्हणजे त्या निमित्ताने माझं सुरू झालं. म्हणजे बरोबर वेगळे बंदिश रचायचं मी असं विचार आला. बरोबर. आणि त्यानंतर अनेक स्वरचित बंदिशी तुम्ही केलेल्या आहेत. म्हणजे लताबाईंची ही आठवण सगळ्यांच्याच दृष्टीने मनात राहणारी अशी आहे. आणि सावनी, तुझ्या बाबतीत सांगायचं तर नुकताच लताबाईंच्या स्मृतिप्रित्यर्थ एक पुरस्कार जो आहे तो पुरस्कार तुला मिळाला आहे. त्यामुळे तुझंही अभिनंदन. आणि काय धन्यवाद. आठवण तुझी ही लताबाईंबद्दलची आहे? काय सांगू, त्या व्यक्तीसमोर उभं राहिलं की फक्त घळाघळा पाणी येतं, जसं जयतीर्थ म्हणला तसं. तर खूप अतिशय वेगळा अनुभव अशासाठी की एक गान सरस्वती, किंवा आपण म्हणतो की याच्यापेक्षा सुंदर काही नसतं जगात. खरंय. जेव्हा आपण लताबाईंचं गाणं ऐकतो तेव्हा असं वाटतं मला नेहमी, अशी एखादी व्यक्ती जेव्हा आपलं गाणं समोर ऐकायला बसते तेव्हा नॅचरली त्याचं दडपण वेगळं असतं. पण शनिवार वाड्याला पुण्यात महोत्सव होता. माझं गाणं संपल्यानंतर मी बॅकस्टेज आले तेव्हा मला कळलं की त्या पूर्ण वेळ गाणं आतमध्ये ग्रीन रूम मध्ये बसून ऐकत होत्या. वा. आणि तेव्हा मला कळलं की बरं झालं, एका अर्थाने बरं झालं की त्या मागे होत्या, माझ्या समोर समोर नव्हत्या. नव्हत्या. आणि त्या दिवशी हंसध्वनी मधला एक स्वरचित चतुरंग मी गायला होता. वा वा. वा. आणि 2-3 वेळा योग आला की त्या गाण्याला आल्या होत्या माझ्या, आणि भरपूर आशीर्वाद मिळाले. तर तो वा. चतुरंग ते ऐकवते. आशीर्वाद जो मिळालाय तो आम्हालाही तुझ्या गाण्यात ऐकू दे. रे रे ना दा रे दा दा रे ना दे ना रे मा दे तदियान दान दान दे रे न तदियान दान दान दे रे न तदियान दान दान दे रे न तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना तन नन तदियान दान दान दे रे न तदियान ना तदियान दान दान दे रे न क्या बात है. आहा. वा. म्हणजे शांत आणि सुदीन असा जो स्वर, आणि त्या स्वराला शरण जाऊन ज्या पद्धतीने तुम्ही आज ही सगळी गाणी सादर करताय, या गाण्यांच्या मागच्या आठवणी सांगताय, ते ऐकल्यानंतर परत एकदा आम्ही एक छान मैफिल ऐकतोय
असंच तो एक भाव आमच्या सगळ्यांच्या मनात आहे आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांच्या मनातही तो असेल. तुमच्या दोघांशी अशाच आम्हाला गप्पा मारायच्या आहेत, तुमच्या अनेक आठवणी आम्हाला पुन्हा एकदा ऐकायच्या आहेत. त्यामुळे आज इथेच थांबूया, पण पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया. नमस्कार.